ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या आंदोलनाला अखेर यश। लोणार तालुक्यातील गायखेड फाटा ते गावापर्यंत रस्ता मंजूर असूनही संबंधित ठेकेदार यांनी फक्त रस्ता खोदून ठेवले। ऐन पावसाळ्यात गावातील मुख्य रस्ता असल्यामुळे वाहनांचं वर्दळ चालू असते। शाळेच्या मुला-मुली व गावकऱ्यांना धोकादायक ठरू शकते। यामुळे ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या जिल्हा अध्यक्ष अमित काकडे यांनी उपअभियंता सार्वजनिक बांधकाम मेहकर यांना निवेदन सादर केले होते। निवेदन देऊन 10 दिवस होऊनही संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांनी कुठलीच कारवाई केली नाही। त्यामुळे ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिनांक 15/7/2024 रोजी आंदोलनाला सुरुवात केली होती। आंदोलनाला 2 दिवस होऊनही प्रशासन कुठलीही दखल घेतली नाही। त्यामुळे ऑल इंडिया पॅन्थर सेनेने रास्ता रोकोचा इशारा दिला व शेवटी आज आंदोलनाला यश मिळाले आणि तत्काळ संबंधित अधिकारी ठेकेदार आंदोलनस्थळी भेट देऊन अंदाजपत्रकानुसार लवकरात लवकर काम करण्याचं लेखी आश्वासन दिले आणि आंदोलन मागे घेतले व तत्काळ कामाला सुरुवात झाली। सूर्या मराठी न्यूजसाठी सय्यद जहीर, लोणार, बुलढाणा। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। गेल्या अनेक दिवसापासून गायखेड फाटा ते गावात जाणारा रस्ता हा मंजूर झालेला असून संबंधित ठेकेदार यांनी फक्त या रस्त्याचे खोदकाम केले होते। वेळोवेळी संबंधित अधिकारी यांना निवेदन देऊन फोनद्वारे संपर्क करून तरीसुद्धा प्रशासनानं कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे 10 दिवसापूर्वी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने उपअभियंता साहेब मेहकर, सार्वजनिक बांधकाम मेहकर यांना निवेदन दिले होते की 15 तारखेपर्यंत गायखेड फाटा ते गावात जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू न झाल्यास ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने गायखेड फाटा या ठिकाणी प्रचंड बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल व 15 तारखेपर्यंत प्रशासनाने निवेदनाची कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने दिनांक 15/7/2024 पासून मी व माझे सहकारी गायखेड फाटा या ठिकाणी प्रचंड बेमुदत धरणे आंदोलनास बसलो होतो। 2 दिवस होऊन सुद्धा संबंधित अधिकारी यांनी कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे आज सकाळी 11 वाजता म्हणजे दिनांक 16/7/2024 रोजी आम्ही त्यांना एक पत्र दिले की तात्काळ आमच्या मागण्याची पूर्तता न झाल्यास व आमच्या आंदोलनाची दखल न घेतल्यास उद्या सकाळी ठीक 11 वाजता आम्ही ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे कार्यकर्ते व समग्र गावातील नागरिक या गायखेड फाट्यावर हिरडव ते लोणार जाणारा रस्ता या रोडवर रास्ता रोको करू व आज सकाळी आम्ही रास्ता रोको केला असता आम्ही आमच्या रास्ता रोकोच्या आंदोलनाची दखल घेत आज या ठिकाणी रस्त्याचं काम चालू झालेलं आहे। तरी मी सर्व गावकऱ्यांचे व सर्व ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे पदाधिकारी जे आंदोलनात सहभागी झाले त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि मनापासून धन्यवाद करतो। जय भीम। आश्वासन कोणा दिले आपल्याला? आश्वासन सहाय्यक अभियंता यांनी दिले होते, वाघ साहेब म्हणून ते। वेळोवेळी आम्ही त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी फक्त आम्हाला चॉकलेट देण्याचं काम केलं होतं, पण आम्ही ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे कार्यकर्ते आम्हाला कोणाला कसा पॅन्थर दणका द्यायचा हे आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे। त्यामुळे आम्ही पॅन्थर भूमिका घेत या रस्त्याच्या विरोधात म्हणजे संबंधित अधिकारी व ठेकेदाराच्या विरोधात रस्त्यावर उतरलो, संघर्ष करत आज या रस्त्याचं काम या ठिकाणी चालू झालेलं आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।